लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। इंस्टाग्रामवर ओळख, लग्नाचं आमिष देऊन केले तरुणीचे शारीरिक शोषण। इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या 20 वर्ष तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आलाय। त्याचवेळी तिच्याकडनं 80,000 रुपयेही उकळण्यात आले। ऐनवेळी मात्र तिला लग्नास नकार देत धमकी देण्यात आली। ही घटना बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। साहिल दिनेश घाटोळ, वय 25 वर्ष, राहणार मूर्तिजापूर, अकोला, असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। वरुड तालुक्यातील मूळ रहिवासी असलेली ही पीडित 20 वर्ष तरुणीच्या आई वडिलांचे पटत नाही। त्या दोघांनी दुसरे लग्न केल्याने ते वेगवेगळे राहतात। तर पीडित तरुणी ही अमरावतीमध्ये भाड्याची खोली करून राहते। ती शिक्षण घेत आहे। सोबतच ती 2 वर्षांपासून एका ठिकाणी काम सुद्धा करीत होती। 2024 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तिची ओळख साहिल घाटोळ याच्याशी झाली। त्यांच्यात मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाल्यावर बोलचाल सुरू झाली। काही दिवसांनी साहिलने "तू मला खूप आवडते, मी तुझ्यावर प्रेम करतो" असं म्हणून तिला प्रपोज केला। त्यानंतर त्याने तिला राजापेठ भागातील त्याच्या एका मित्राच्या रूमवर भेटायला बोलवले। त्या ठिकाणी माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय असं म्हणून त्यांनी तिच्या इच्छेविरोधात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यावेळी हे सर्व बरोबर नाही असे तिने त्याला म्हटले। त्यावर "मी भविष्यात तुझ्याशीच लग्न करणार आहे" अशी बतावणी त्याने तिच्याकडे केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने तिला तिच्या रूमवर आणून सोडले। काही दिवसांनी त्याने पुन्हा त्याच रूमवर तिच्यावर अत्याचार केला। त्यामुळे ती त्याला लग्नाबाबत विचारणा करू लागली। मात्र तो तिला सतत उडवाउडवीची उत्तरे देत होता। या काळात "माझ्यावर कर्ज आहे" अशी बतावणी करून त्याने तरुणीकडे वेळोवेळी तब्बल 80,000 रुपये उकळले। दरम्यान 29 नोव्हेंबर रोजी तो तिला अमरावती येथे भेटायला आला। "मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही, तू मला दिलेले पैसे सुद्धा मी परत देणार नाही, तुझ्याकडून काय होते ते करून घे" असं म्हणून त्याने तिला धमकी देऊन तो निघून गेला। त्यामुळे पीडित तरुणीने राजापेठ ठाणे गाठून तक्रार दाखल केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.